नमस्कार, मी अमित कोळेकर. तरुणभारतच्या न्यूज बुलेटिनमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. आता पाहूयात दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी. आज मंगळवार दिनांक 9 जानेवारी रोजी बेळगावात महाराष्ट्र एकीकरण समितीतर्फे कन्नड बोर्ड सक्तीविरोधात जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले. प्रसंगी माजी आमदार मनोहर किनेकर यांनी पत्रकारांशी बोलताना असे सांगितले की महाराष्ट्र सरकारने 2004 सालीच सुप्रीम कोर्टात कन्नड सक्तीविरोधात दाद मागितली आहे. सीमा भाग वादग्रस्त असल्याचे केंद्र सरकारला मान्य आहे. त्यामुळे सुप्रीम कोर्टात प्रलंबित असलेल्या वादातीत सीमा भागात कर्नाटक सरकारला कन्नड सक्तीचा अधिकार नाही. सीमा प्रश्नाचा निकाल लागेपर्यंत कर्नाटक सरकारने कन्नड सक्ती थांबवावी. सीमा भागातील मराठी भाषिकांना त्रास देणाऱ्या काही कन्नड संघटनांवर प्रशासनाने गुन्हे दाखल करून त्यांच्यावर बंदी आणावी. अन्यथा जसाच तसे उत्तर देण्यास मराठी माणूस कमी पडणार नाही. प्रशासनाने येणाऱ्या 25 जानेवारीपर्यंत यावर तोडगा काढावा. अन्यथा महाराष्ट्र एकीकरण समितीतर्फे भव्य आंदोलनाचा इशारा त्यांनी दिला आहे. यावेळी समितीचे नेते रमाकांत कुंडोजकर यांच्यासह महाराष्ट्र एकीकरण समितीचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते. आज बेळगावात श्रीराम सेनेच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांना कर्नाटक सरकार विरोधात निवेदन देण्यात आले. या निवेदनात असे लिहिले आहे की कर्नाटकात हिंदू, गोरक्षक व करसेवकावर अटकसत्र सुरूच आहे. राज्यातील काँग्रेस सरकार 30 ते 35 वर्ष जुने खटले उकरून काढत आहे. राज्यातील हिंदूवरील होणारा अन्याय काँग्रेस सरकारने तातडीने थांबवावे, अन्यथा श्रीराम सेनेकडून भव्य आंदोलन छेडण्याचा निर्णय घेतला जाईल, असा इशारा यावेळी राज्य सरकारला देण्यात आला. बेळगाव शहरातील वाहतूक व्यवस्था सुरळीत करण्यासाठी राष्ट्रीय महामार्गापासून संकम हॉटेल, किल्ला येथील अशोक सम्राट चौक, आरटीओ सर्कल ते कित्तूर चन्नवा चौकापर्यंत 4.5 किलोमीटर लांबीच्या फ्लायओव्हरच्या योजनेला चालना मिळाली. फ्लायओव्हर योजनेसंबंधी नुकतीच जिल्हाधिकारी नितेश पाटील यांच्या अध्यक्षतेखाली विविध खात्यांच्या अधिकाऱ्यांची बैठक पार पडली. या समन्वयक बैठकीत पालकमंत्री सतीश जारकिहोळी यांची खूप वर्षापासूनचे स्वप्न साकार करण्यासाठी फ्लायओव्हर निर्मितीला चालना देण्यात येत आहे, असे जिल्हाधिकाऱ्यांनी यावेळी सांगितले. सर्व ILI सारी प्रकरणासाठी कोविड चाचणी सक्तीची करण्याची सूचना देण्यात आली आहे, अशी माहिती आरोग्य मंत्री दिनेश गुंडूराव यांनी दिली. बेंगलोरमधील विकास सौध येथे शुक्रवारी कोविड संबंधी आरोग्य खात्याच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बैठकीनंतर पत्रकारांशी ते बोलत होते. राज्यात कोविड चाचण्यांचे प्रमाण वाढविण्यात आले आहे. दररोज 7,000हून अधिक चाचण्या केल्या जात आहेत. त्यापैकी पॉझिटिव्ह अहवाल येण्याचे प्रमाण 3.82% आहे. राज्यात अजूनही पॉझिटिव्हिटी दर खाली आलेला नाही. त्यामुळे कोरोनाबाधित रुग्णावर अधिक लक्ष ठेवण्याची सूचना देण्यात आली आहे. अक्कलकोट येथील स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाच्या वतीने बेळगावात दरवर्षी पालखी व पादुका दर्शन सोहळा आयोजित करण्यात येतो. यंदाचे हे त्यांचे 27वे वर्ष असून शुक्रवार दिनांक 12 रोजी ही पालखी कोवाडहून बेळगावात दाखल होईल. सायंकाळी 4 वाजता हाटीवळ गल्ली शहापूर येथे पालखीची मिरवणूक काढण्यात येईल व तेथेच रात्री महाप्रसाद व मुक्काम होणार आहे. शनिवारी दिनांक 13 जानेवारी रोजी सकाळी 10 वाजता श्री गाडगे बाबा भवन, सायंकाळी 4 वाजता श्री स्वामी समर्थ आराधना केंद्र माधव रोड येथे मुक्काम. या प्रकारे 14, 15, 16 व 17 तारखेला विविध भक्तांच्या निवासस्थानी महाप्रसाद व मुक्कामाला राहणार आहे. याचा सर्व स्वामी भक्तांनी लाभ घ्यावा, असे आयोजकातर्फे कळविण्यात आले आहे. राज्यातील 13,000हून अधिक प्राथमिक शाळांच्या शिक्षक भरती प्रक्रियेत आणखी एक अडथळा निर्माण झाला आहे. भरती प्रक्रिया सुरू ठेवण्याच्या उच्च न्यायालयाच्या आदेशाला सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिली आहे. शालेय शिक्षण खात्याने याआधीच निवड यादीत स्थान मिळवलेल्या 80% जास्त पात्र उमेदवारांना नियुक्तीपत्रे वितरित केली असून ते आता शिक्षक म्हणून सेवेत हजर झाले आहेत. शिक्षण खाते उर्वरित 20% उमेदवारांना नियुक्तीपत्रे वितरित करण्याच्या तयारीत आहेत. दरम्यान सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाप्रमाणे उर्वरित उमेदवारांना नियुक्तीपत्रे देऊ नयेत, अशी सूचना त्यात करण्यात आली आहे. बेळगाव महानगरपालिकेमध्ये सभागृह उपलब्ध झाल्यानंतर सर्वसाधारण बैठक तसेच स्थायी समितीच्या बैठका वरचेवर घेतल्या जात आहेत. त्या सभेचा अजेंडा तसेच इतिवृत्त करताना सध्या असलेल्या कौन्सिल विभागातील कर्मचाऱ्यावर ताण पडत आहे. त्यामुळे अजेंडा व इतिवृत्त तयार करायला उशीर लागत आहे. प्रत्येक आठवड्यामध्ये स्थायी समितीच्या बैठका होत आहेत. त्यामुळे त्यांचा अजेंडा तयार करून इतिवृत्त तयार करायचे असते. याचबरोबर बैठकीमध्ये झालेला ठराव तसेच चर्चा देखील नमूद करून तोही अहवाल तयार करणे देखील महत्त्वाचे आहे. त्यामुळे सध्या असलेल्या कर्मचाऱ्यांवर कामाचा ताण वाढू लागला आहे. इंदिरा कॅन्टीन आणि शालेय मध्यान्ह आहारात तृणधान्यांचा वापर करण्यात येईल, अशी घोषणा मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी केली आहे. कृषी खात्यातर्फे बेंगलोरमधील राजवाडा मैदानावर आयोजित तृणधान्य आणि सेंद्रिय आंतरराष्ट्रीय वाणिज्य मेळावा 2024 आणि तृणधान्यापासून तयार केलेल्या वस्तूंचे प्रदर्शन व विक्री स्टॉलचे उद्घाटन केल्यानंतर ते बोलत होते. आपल्या राज्यातील लोक आणि शालेय विद्यार्थी आणखी सुदृढ बनावेत, आरोग्यवान बनावेत, याकरिता इंदिरा कॅन्टीन आणि शालेय मध्यान्ह आहारात तृणधान्यांचा वापर करण्यात येणार आहे.
यात्रेकरूंचे स्वप्न साकार करण्यासाठी कर्नाटक भारत गौरव दक्षिण यात्रा आयोजित केली जात आहे। या योजनेअंतर्गत रामेश्वरम, कन्याकुमारी, मदुराई, तिरुवनंतपुरम येथे यात्रा आयोजित केल्या आहेत। येथे जाणाऱ्यांना राज्य सरकारकडून 5,000 सहाय्यधन दिले जात आहे। परिवहन व धर्मदाय मंत्री रामलिंगा रेड्डी यांनी माहिती दिली। 18 जानेवारी 2024 पासून तीर्थयात्रेसाठी IRTC ITMS या वेबसाईटवरून बुकिंग करण्याची सोय करण्यात आली आहे। या तीर्थयात्रेसाठी एकूण पॅकेजची रक्कम 15,000 रुपये आहे। कर्नाटक सरकारकडून 5,000 रुपये सहाय्यधन दिले जाईल, त्यामुळे यात्रेकरूला फक्त 10,000 रुपये भरावे लागतील, अशी माहिती त्यांनी दिली। आज भारतीय संघाचा वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीला क्रीडा प्रकारामध्ये अर्जुन पुरस्कार देण्यात आला। आज रोजी दिल्ली येथील राष्ट्रपती भवनात सरकारी इतमामात पार पडलेल्या सोहळ्यात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते मोहम्मद शमीला अर्जुन पुरस्कार देऊन गौरविण्यात आले। अर्जुन पुरस्कार मिळवणारा मोहम्मद शमी हा 98वा क्रिकेटपटू ठरला आहे। निप्पाणी राष्ट्रीय महामार्गावरील व्यापाराचे केंद्र अशी ओळख यमगर्णी या गावाने मिळवली आहे। यमगर्णी येथील मुख्य रस्त्यावर परिसरातील नागरिकांची वाढलेली वर्दळ याचे मुख्य कारण आहे। यामुळेच अनेकांनी वाढती ग्राहक संख्या लक्षात घेऊन वेगवेगळे उद्योग व्यवसाय उभारले आहेत। पण या मार्गावर वाढलेले अतिक्रमण, त्याचप्रमाणे बांधकामाच्या निमित्ताने रस्त्यावरच टाकलेले साहित्य आणि अवास्तव पार्किंग यातून वाहतूक कोंडी नित्याची बनली आहे। वाहतूक कोंडीमुळे अनेक समस्या निर्माण होत असून वाहनधारकांना हा मार्ग वाहतुकीसाठी अडचणीचा ठरत आहे। यावर योग्य ती कारवाई होणे आवश्यक आहे, पण ग्रामपंचायत प्रशासनाने याकडे दुर्लक्ष केल्याने समस्या दिवसेंदिवस गंभीर बनत आहेत। म्हैसूर जिल्ह्यातील नंजनगुडू तालुक्यातील हुलहळ्ळी विभाग कार्यालयातील संगणक ऑपरेटरच्या मृत्यूस कारणीभूत ठरलेल्या उपतहसीलदारांना निलंबित करण्यात यावे। कर्मचाऱ्यांना सतत छळणाऱ्या व त्यांच्यावर अन्याय करणाऱ्यावर तातडीने कारवाई करावी। भयमुक्त काम करण्याचे संगणक ऑपरेटरना वाव द्यावा। 8 महिन्याचे थकीत वेतन तातडीने देण्यात यावे, अशा मागणीचे निवेदन चिकोडी तालुक्यातील विभाग कार्यालयातील संगणक ऑपरेटरच्या वतीने प्रांताधिकारी व तहसीलदारांना देण्यात आले। पुणे बेंगलोर या राष्ट्रीय महामार्गाच्या 6 पदरीकरणाचे काम सध्या युद्ध पातळीवर सुरू आहे। त्याअंतर्गत यमगर्णी नदी, मांगूर फाटा, कुर्ली फाट्यावर उड्डाणपूल बांधले जात आहे। मात्र या ठिकाणी मोठ्या प्रमाणात भराव टाकून उड्डाणपुलांची निर्मिती होत असल्याने भविष्यातील धोका ओळखून शेतकरी वेळीच जागृत झाले आहेत। भराव टाकून होत असलेल्या पुलाच्या कामाला विरोध होत आहे। यासाठी शेतकऱ्यांनी सीमा भागातील सर्व लोकप्रतिनिधी व अधिकाऱ्यांना निवेदनाच्या माध्यमातून आंदोलनाचा इशारा दिला आहे। तरीही काम सुरूच असल्याने शेतकऱ्यांच्या या मागणीला एक प्रकारे केराची टोपली दाखविण्यात आल्याने तीव्र संताप व्यक्त होत आहे। याचबरोबर आजचे बातमीपत्र इथे संपले। अधिक माहिती आणि ताज्या घडामोडी करता पाहत रहा तरुण भारत न्यूज चॅनल। तसेच आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी दररोज वाचा दैनिक तरुण भारत। धन्यवाद।